नमस्कार, महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. विट्यातील अवैध व्यवसाय प्रकरणावरून आमदार सुहास बाबर आक्रमक झालेत. आमदार सुहास भैयांनी वैभवदादा पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. सुहास भैयांनी वैभव पाटील यांना काही प्रश्न जाहीरपणे विचारलेत. ड्रग्ज प्रकरणातील आरोपीच्या फायनान्स कंपनीत फोटो कोणाचे आहेत? विट्यात नशेची इंजेक्शन विकणाऱ्या टोळीचे फोटो कोणाच्या पोस्टरवर झळकलेत? विट्यातील ड्रग्ज फॅक्टरीच्या शेडचे मालक कोणाच्या पार्टीचे आहेत? असे सवाल आमदार सुहास बाबर यांनी उपस्थित केले. की काही गोष्टी आता का राजकीय नेत्यांनी एकत्रित बसून म्हणजे एकत्रित बसायचं नाही, पण काही गोष्टी ठरवाव्या लागतात. त्या गोष्टी अशा आहेत की तुम्हाला माझं काही प्रश्न आहेत. म्हणजे ह्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं ही गोष्ट एवढी साधी नाही आहे. आपल्या शहरामध्ये 30 कोटीचं ड्रग्ज सापडतात. तो कारखाना इथं जो ड्रग्ज तयार करायचं कारखाना आपल्या MIDCमध्ये चालू आहे आणि ही गोष्ट एवढी सोपी नाही, एवढं हलकं ह्या गोष्टीला घेण्यासारखी परिस्थिती नाही. फक्त सगळ्या राजकीय नेत्यांनी आता एका गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की तुम्हाला समाजी विनंती आहे. काही गोष्टींचा तुम्ही उल्लेख केला. नशेच्या इंजेक्शनचा तुम्ही त्या ठिकाणी पहिल्यांदा उल्लेख झाला की काही दिवसापूर्वी नशेची इंजेक्शन विकणारी एक टोळी पोलिसांनी पकडली. आता कोण त्या टोळीत आहे? त्या टोळीची कुणाशी लागेबंदी आहेत? त्या टोळी कुणाच्या पोस्टर होती? त्या टोळीतल्या सगळ्या आरोपींचे फोटो होते. ह्याची आपल्याला ज्ञात असणं महत्त्वाचं आहे. ती संबंधित कोणाचे लोक आहेत हे माहीत असणं महत्त्वाचं आहे. आत्ता ह्या ड्रग्सच्या विषयामध्ये ज्या आरोपीवर कारवाई झाली, जो आरोपी म्हणून जो मुलगा अटक केला गेला पहिल्यांदा, त्याचे लागेबंद कुणाचे आहेत ह्या शहरामध्ये त्याचा तपास पोलिसांनी व्हावा अशी माझी विनंती आहे. कारण एवढ्यावरती थांबणार नाही. कारण आत्ता आपण जर कडक नाही वागलो, आपण जर मुळापर्यंत नाही गेलो तर ह्या घटना परत परत घडतील आणि त्याची भली मोठी किंमत ह्या शहराला दुर्दैवानं मोजावं लागेल. ते मोजायला लागू नये म्हणून प्रसंगी मला कितीही संघर्ष करावा लागला, कितीही संकट माझ्यावरती आलं तर मी ह्या विषयाच्या शेवटपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते जसे त्या नशेचे इंजेक्शनवाले कोणाच्या पोस्टरवरती हे शोधून घ्यायचा वेळ निश्चितपणे येईल. आता जो मुलगा अटक केला तो मुलगा किती वर्षापूर्वी विट्यात आला आहे? त्याला विट्यात बसवण्यासाठी कोणी मदत केली? 22-24 वर्षाच्या मुलाजवळ एवढे पैसे असू शकतात की तो फायनान्स कंपनी काढतो विट्यामध्ये येऊन. त्या फायनान्स कंपनीचे उद्घाटनाला कोणाचे उद्घाटन झाले? त्या फायनान्स कंपनीमध्ये आज कोणाचा फोटो आहे? आणि तोच मुलगा एवढ्या मोठ्या रॅकेटमध्ये प्रमुख आरोपी म्हणून अटक होतो. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं करत असताना आधी आपल्या जवळच्या लोकांना, आपल्या कार्यकर्त्यांना ह्याच्यापासून परावृत्त करावं लागेल. नाहीतर लोक परत आपल्याला प्रश्न विचारणार आहेत. तुम्ही काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये सावकारीवर कडक कारवाई झालं पाहिजे म्हणून सांगितलं. आता त्यातल्या एक काल पोलिसांनी एका सावकारावर कारवाई केली. कोणाच्या संबंधित तो सावकार आहे? कोणाचे त्याचे फोटो आहेत? ह्याचासुद्धा तपास करावा लागेल. मग असं करत असताना फक्त आरोप करून ह्या शहराची बदनामी करण्यापेक्षा आधी आपलं अंतर्मन झाकून ठेवून उपयोग नाही. आपल्या अंतर्मनात बघायला पाहिजे. धाडस करून आपल्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही परावृत्त झालं पाहिजे. मग तो व्याजाचा व्यवसाय असेल, नशेचा धंदा असेल, कोण गांजा विकत असेल, ह्या सगळ्या गोष्टींच्यापासून आपण आधी आपल्या कार्यकर्त्यांच्यापासून सुरुवात केली पाहिजे. मग आपल्याला तो नैतिक अधिकार आहे की आपण जाऊन त्या शाळेमध्ये किंवा त्या शाळेतल्या मुलांना, त्या मुलांच्या पालकांचं आपण काउन्सिलिंग करू शकतो. ही जबाबदारी ह्या आमदार म्हणून आम्ही स्वीकारलेली आहे. इथून पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या विषयावरती किंबहुना कायदा सुव्यवस्था ह्या विषयात मी तुम्हाला कदाचित माहीत नसेल, ह्या गोष्टी खरं सांगू नयेत. कारण इन्व्हेस्टिगेशनवरती ह्या सगळ्या गोष्टींचं परिणाम, तुम्ही वकील आहात, तुम्हाला याचे भान राहिलं पाहिजे की इन्व्हेस्टिगेशन चालू असताना आपण कधी स्टेटमेंट करू नये. आता शक्य होतं का? इन्व्हेस्टिगेशन LCB करत होतं. त्या LCBच्या अधिकाऱ्यांना, MIDCच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन इथं त्या चला कारखान्यात असं म्हणणं शक्य नसतं. ज्या गोष्टी करायला पाहिजेत ते आमदार म्हणून सुहास बाबांना अत्यंत ताकदीनं केलेत. त्याचा तपास शेवटपर्यंत जावा. जे जे ह्यात सगळे सामील आहेत त्या सगळ्यांच्यावरती कारवाई व्हावी या हेतूनं आम्ही सगळे प्रयत्न करू. तुम्हाला काय वाटतं? एखादी सूचना द्या. सुहास बाबर आमदार म्हणून 100% स्वीकारेन. आपल्याला आता मॅच्युरिटी आली पाहिजे. विस्कटून तुम्हाला मतं मिळणार नाहीत. प्रशासन त्यांच्या पद्धतीनं काम करते, त्यांना काम करू द्या. माझं उलटं असं म्हणणं आहे की तुम्ही सहकार्य करा. तुम्हाला जर काही विषयातली माहिती असेल, कारण ते
जिथं ड्रग्सचा कारखाना चालू होता तयार करायचा, ते शेड कुणाच्या संबंधित आहे, ती लोक कुणाच्या पार्टीचे आहेत? इथपर्यंत जर आपल्या उलट्या शहरामध्ये होत असेल तर तुमची पण जबाबदारी आहे आणि माझी पण जबाबदारी आहे. मी माझी जबाबदारी नाकारणार नाही. एकत्रितपणे राजकारणाच्या ठिकाणी होईल, पण माझी तुम्हाला एखादा दारू विकत असेल तर ती गोष्ट वेगळी, पण ड्रग्सनं ह्या मोठ्या शहरातल्या अनेक मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. किंबहुना नशेतला माणूस ड्रग्सच्या काय करेल याचा नियम नसतो. अत्यंत धोकादायक काय असेल तर ड्रग्स हा विषय धोकादायक आहे. मी तुम्हाला पण विनंती करणार आहे, अधिक ह्या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला विनंती करणार आहे की ह्या विषयावरती आपल्या सर्वांचं बारीक लक्ष पाहिजे, आपल्या कुटुंबातसुद्धा लक्ष पाहिजे. आणि जर कोण राजकीय कार्यकर्ते ह्याच्यात इन्व्हॉल्व असतील तर त्यांना माझी विनंती आहे, म्हणजे माझ्या पार्टीचं असू द्या किंवा कोणाच्याही पार्टी असू द्या, हे खपवून घेतलं जाणार नाही, हे मोडलं जाणार. ह्या मतदारसंघामध्ये कालच माझी DYSP साहेबांची मीटिंग झाली. 2 महिन्यामध्ये अत्यंत शिस्तीनं काम करण्याची जबाबदारी मी प्रशासनाला दिली, त्यांना फ्री हँड दिला आहे डिपार्टमेंटला. मी अगदी स्पष्टपणे सांगतो, 3 सीटलासुद्धा आम्ही कुणाला आता फोन करणार नाही. जर एखादं जेन्युइन प्रकरण असेल, हॉस्पिटल असेल काय असेल तर आम्ही मदत करू, नाहीतर प्रशासनाला आम्ही फ्री हँड दिला आहे. पोलिसांचा वचक ह्या मतदारसंघावरती, इथल्या गुन्हेगारावरती राहील याची जबाबदारीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळं बदनामी करण्यापेक्षा ह्या शहराची, जरी तुम्हाला स्वीकारलं नसलं तरीसुद्धा आपली जबाबदारी, कारण 40 वर्ष तुम्ही या शहरावरती राज्य केलं आहे, त्यामुळं आता मिळालं नाही म्हणून बदनामी करण्यापेक्षा ह्या लढाईमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनं सामील व्हा, आम्ही आमच्या पद्धतीनं सामील होतो आहे. तुमच्या संबंधित यात काय लोक असतील तर त्यांना ताबडतोब सूचना देऊन तुम्ही यातनं बाहेर पडा. कारण नसताना माझी बदनामी करण्यात शहराची आणि मतदारसंघाची बदनामी करू नका, एवढी साधी आणि प्लेन माझी विनंती आहे.